नमस्कार. या वर्षीपासून कर्नाटक सरकारने कर्नाटका पब्लिक स्कूल हा कॉन्सेप्ट या ठिकाणी राबवण्यास सुरुवात केलेली आहे. प्रथमतः खानापूर येथील माडिगुंजी आणि येळूर येथील मॉडेल स्कूलमध्ये हा उपक्रम राबवण्याचं ठरवलेला आहे. पण हा उपक्रम राबवत असताना मराठी आणि इंग्रजी पुस्तकं देणं गरजेचं होतं. ती पुस्तकं न देता कानडी आणि इंग्रजी पुस्तकं देऊन शिक्षकांवरती कानडी आणि इंग्रजी शिकवण्याचा दबाव घातला जात आहे. मुळात हे द्विभाषा जे कॉन्सेप्ट आहे हे मुळात कुठेतरी चुकीचं आहे. कारण द्विभाषा जर शिकवली गेली तर 5वी नंतर संपूर्णतः ते इंग्रजी माध्यम होऊन जाणार आहे त्या शाळा. त्यामुळे मराठी शाळांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात येणार आहे. आणि गेल्या वर्षीपासून मागील काही वर्षांपासून काही शाळांमध्ये जी बालवाडी पद्धत जी चालू केलेली आहे त्या शाळांमध्ये सुद्धा हे द्विभाषा पद्धत शिकवण्यासाठी शिक्षकांवरती दबाव टाकला जात आहे. कुठेतरी हा प्रकार थांबावा यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. त्याचबरोबर ह्या वर्षीपासून कर्नाटक शासनाने मूल्य शिक्षण म्हणजे मॉरल एज्युकेशन शिकवण्यासाठी हा एक विषय या ठिकाणी वाढवलेला आहे. त्यामध्ये फक्त कानडी आणि इंग्रजी पुस्तकं दिली गेली आहेत, पण मराठी पुस्तकांची छपाई झालेली नाही आहे असं आम्हाला शिक्षकांकडून कळालं. त्यामुळे मराठी माध्यमामध्ये सुद्धा ही पुस्तकं लवकरात लवकर छापावीत आणि ते विद्यार्थ्यांना पुरवावीत अशाच आम्ही निवेदन या ठिकाणी देण्यासाठी आलेलो होतो. आणि हे फक्त निवेदन देऊन हे प्रकरण इथं थांबणार नाही आहे. शाळेतील माजी विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, SDMC सदस्य असतील यांनी जागरूक होऊन आणि संघटित होऊन ह्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि कुठंतरी आपल्या मराठी शाळा आपल्या सीमाभागात टिकवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे.